ओम नमः शिवाय. मित्रांनो, मी आधीच सांगतो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घाबरवण्याचा किंवा दुःख देण्याचा उद्देश नाही. मी फक्त गरुड पुराणानुसार पक्षी किंवा प्राणी कसे संकेत देतात आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला भीती वाटत असेल तर बघू नका. एखाद्या माणसाचा मृत्यू होणार आहे हे प्राणी किंवा पक्ष्यांना कसं कळतं? ते विचित्र का वागतात? नेमकं काय आहे रहस्य? त्यामागे कोणती शक्ती आहे? हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, हे सगळं अति प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. काही म्हातारी लोक अशा गोष्टी आपल्याला सांगतात, पण आपण अंधश्रद्धा म्हणून त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही. पण वडील माणसांनी सांगितलेल्या गोष्टी सगळ्याच चुकीचे असतात असं नाही. मित्रांनो, गरुड पुराण, वायू पुराण अशा अनेक ठिकाणी नमूद केलेले आहे की प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये एक वेगळीच शक्ती असते. ती त्यांना नैसर्गिकरित्या भेटलेली असते. अशी शक्ती असते जी त्यांना माणसांमध्ये होणारे बदल त्यांना आधीच कळायला लागतात. प्राचीन काळी लोकांमध्ये खूप शक्ती होती, विशेषतः ऋषीमुनी. त्यांनी काही लोकांचे मृत्यू वेळीचे अनुभव सांगितलेले आहेत की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल तेव्हा शरीरातील आत्मा निघण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आपल्या शरीरावर विशिष्ट प्रकारचं कंपन तयार होतं. असे सूक्ष्म बदल आपल्याला दिसत नाहीत, पण पक्षी किंवा प्राण्यांना बरोबर जाणवतात. मित्रांनो, आता आपण कोणता प्राणी किंवा पक्षी माणसाचा मृत्यू येण्याच्या वेळी कोणते बदल करतात, ते कसे वागतात, कशा प्रकारचे हालचाली करतात हे बघू. कावळा. तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल, विशेषतः गावातील लोकांना, की कावळा आपल्या घराजवळ येऊन ओरडायला लागला की आपल्याला राग येतो. हो, नक्की, कारण कावळा हा आपल्या दाराशी दुःख घेऊन येतो. जेव्हा कावळा येऊन ओरडायला लागला की नक्की घरामध्ये काहीतरी होणार आहे, हे संकेत आपल्याला मिळतात. पण कावळ्याला दोष द्यायचा नाही, कारण जेव्हा आपल्या घरात काही चुकीचं होणार असेल तेव्हाच येतो, विनाकारण बसून ओरडत नाही. हंस हा सुद्धा एक मृत्यूचे संकेत देतो. जेव्हा हंस विनाकारण इकडे तिकडे फिरत असेल किंवा रात्री सारखा ओरडत असेल तर आपल्या घरात मृत्यू होणार आहे याची चाहूल असते. गरुड पुराणात सांगितलेले आहे की जेव्हा माणसाच्या शरीरातून आत्मा निघण्याच्या क्षणात असतो तेव्हा शरीरातून विशिष्ट प्रकारचं कंपन तयार होतं आणि हे कंपन काही पक्ष्यांना जाणवतं आणि ते आपल्या घराच्या वरती हवेत फिरू लागतात. तसाच कुत्रा हा भगवान कालभैरव यांचा वाहन मानला जातो. असं सांगतात की कुत्रा नकारात्मक ऊर्जा ओळखतो. कुत्रा रात्री नुसताच ओरडत नाही, तर त्याला असं काही दिसतं की त्याला ओरडायलाच लागतं. आपल्या घरात एखादी व्यक्ती खूप आजारी असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, त्याचा शेवट जवळ आला असेल, तर अशा वेळी कुत्रा त्या माणसाजवळ जाऊन सारखा भुंकेल किंवा धुडगूस घालत असेल तर मृत्यू जवळ असल्याचे लक्षण आहे. मांजर हा एक असा प्राणी आहे ज्याला आपण घरात आणत नाही तरीसुद्धा इकडे तिकडे भटकत राहतो, टोपातलं अन्न खातो. पण मांजरसुद्धा बरोबर मृत्यूचे संकेत देतो. जर आजारी व्यक्तीचे अंगावर जाऊन बसेल किंवा विचित्र आवाज काढेल, हे सगळं मृत्यूचे संकेत आहेत. मित्रांनो, वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघितले तर माणूस मरण्याच्या आधी त्याचा आवाज थोडा वेगळा बदलेल, शरीर गंध सोडेल, कंपन निर्माण होतील, उष्णता कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.